मी वृषाली, एका जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सरपंच. तसं आमचं राजकारणापासून दूरपर्यंत काही देणं घेणं नव्हतं. पण यावेळी महिलांना आरक्षित जागा होती म्हणून आमच्या यांनी गावातील नेते मंडळींचे ऐकून माझं नाव दिलं आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी आम्हाला ठाम पाठिंबा देत निवडूनही दिलं. मला तर राजकारणातील काहीच कळत नाही, म्हणून गावचा कारभार आमचे हेच पाहतात. घरची पारंपरिक शेती असल्यामुळे मी कधी शेतात जायचे, पण लोकांनी सरपंच करत टोमणे देत तिकडं जाणंही कमी करायला भाग पाडलं. राजकारणात पैसा खूप आहे बरं का. कोट्यावधींचा फंड गाव पातळीवर येतो. तर विचार करा मंत्री लोकांकडे किती असेल. असो, मी सार्वजनिक बैठका वगैरे पार पाडते. कधी भूमिपूजन, कधी ध्वजारोहण वगैरे वगैरे. आमचा सरपंच लोकांना व्हॉट्सॲप ग्रुप आहे ज्यात खूप लोकांची नंबर्स आहेत. माझा मोबाईल कधी नवऱ्याकडे असतो. मी स्वयंपाक करताना मेसेज आला म्हणून मी चेक केला, तर त्यात उद्याच्या आमदार मीटिंगबद्दल होतं. मी नवऱ्याला सांगितले की उद्या मीटिंग आहे. त्यांनी गावात पाईपलाईन टाकायची आहे असं सांगत उद्या तूच मीटिंगला जा असं सांगितले. मी ठीक आहे म्हणत सकाळी उठून आवरून तालुक्याला गेले. तालुक्यातील सर्व सरपंच आलेले होते. महिला मोजक्याच होत्या, पण पुरुष खूप होते. माझ्यावर लाईन मारत होते, पण पुरुष खूप होते आणि माझ्यावर लाईन मारत होते. मी 30 वर्षांची गोरीपान संसारिक बाई. अंगावर सोनेरी साडी, हलका मेकअप, पुरेसे दागदागिने आणि सोज्वळ निरागस चेहरा. मराठी सौंदर्य म्हणजे जगात भारी म्हणतात ना तसं. माझ्याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. मीटिंगमध्ये सगळ्या सरपंचांनी आपापल्या गरजा व समस्या सांगितल्या. मी पण आमच्या गावात असलेल्या समस्या सांगितल्या व आमदारांनी मला काय मागण्या आहेत असं विचारलं, तर दवाखान्यासाठी 1 कोटीची मागणी केली. सगळ्यांनी एकमेकाकडे बघितले व कुजबूज सुरू केली. मला समजलं की मी जरा जास्तच मागणी केली होती. मीटिंग संपल्यावर मी घरी आले व नवरीला घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी मला सांगितले की वार्षिक निधी 1 कोटी येतो, जो की अगोदरच आपल्या गावात भेटलेला आहे. आता जास्तीत जास्त लाखभर रुपये भेटतील. आम्ही हसत चर्चा करत होतो. मलाही निर्णय, समस्या, गरजा असं थोडं माहिती देऊन त्यांनी थोडं उलगडून सांगितले. काही दिवस गेले व समोरील मीटिंगला ही मला अनुभव यावा म्हणून पाठवण सुरू केले. मलाही कोणी पुरुष माझ्याकडे बघत असताना आवडायचं, म्हणून मीही आवडीने जायची. माझी ओळख पूर्ण तालुक्यात झाली व मी आमदारांची ओळख सांगितली. माझे काम करून घ्यायची. माझे बघून लोकांची माझ्याकडे नजर फिरवायची. चोपून साडी नेसून मीटिंगला जायची. माझ्या नवऱ्याने आता गावातील राजकारण व मी बाहेरील राजकारण बघणं चालू केलं. मी एकदा काळी साडी नेसून तालुक्याला शॉपिंगला गेले. तिथे मार्केटमध्ये सगळ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या. माझा मोबाईल वाजला तसा मी पर्समधून मोबाईल काढला. कॉल उचलला. आमदारांचा फोन होता. मला वाटलं काही काम असणार, पण त्यांनी कुठे आहेत असं विचारलं. मी मार्केटमध्ये आहे सर म्हणाले. तसं मागून मला हॉर्न ऐकू आला, म्हणून मी मागे फिरली. मागून सरांची फॉर्च्युनर होती. तशी मी गाडीजवळ आले. खिडकीचा काच खाली झाला व आमदारांनी मला चहासाठी विचारलं. मी नको म्हणाले, पण त्यांनी फोर्स केला. गाडीमुळे ट्रॅफिक होत होती म्हणून मी ठीक आहे म्हणत मैत्रिणींना बाय करत गाडीत बसले. मला वाटलं रेस्टॉरंटमध्ये जायचं, पण साहेबांनी सरळ त्यांच्या घराकडे गाडी घ्यायला सांगितली. साहेब पिलेले होते. मला वास येत होता. मग हालचाल वगैरे विचारत त्यांनी संवाद चालू केला. मीही हसत उत्तर देत होते. गाडी बंगल्यावर थांबली. आम्ही दोघे उतरलो. मी सोफ्यावर बसले व साहेबांनी मला बोला काय घेणार असं विचारलं. मी लाजत काही नको साहेब म्हणाले. तसं त्यांनी काहीतरी घ्यावंच लागणार, नाहीतर मी नाराज होईल असं म्हटलं. दुपार होती म्हणून त्यांनी कोल्ड्रिंक सांगितले. उकडत होतं तर माझाही चहाचा मूड नव्हता. एका नोकराने 1 कोल्ड्रिंक, 1 बियर व चिप्स आणले आणि तो निघून गेला. मी बियरच्या ग्लासकडे बघत असताना त्यांनी मला घेणार का असं भुवया उंचावून विचारलं.
नकारार्थी मान हलवत मी घेत नाही असं सांगितले. आमदार साहेबांनी चिअर्स न करता बिअरचे 4-5 घोट घेतले. मी कोल्ड्रिंक्सचे हलके हलके सिप घेत, वहिनी बाकी घरचे कुठे दिसत नाही विचारलं, तर त्यांनी चिप्स खात सगळे बाहेर गावी गेले आहेत, उद्या येतील असे सांगितले. मी मनात विचार केला की मला करण्यासाठी बोलावलं वाटतं यांनी. साहेबांनी गरमी होत आहे म्हणून शर्टाची बटणे काढली व मला म्हणाले, अरे टेन्शन घेऊ नको, आपलं घर आहे समज. मी बंद असलेल्या AC कडे बघत म्हणाले, हो साहेब गरमी होते ना. त्यांनी बिअर संपवत, ठीक आहे वृषाली, तुझी गरमी आत्ता घालवतो. श्याम जरा स्पेशल कोल्ड्रिंक आण रे मॅडमसाठी. श्याम 1 सेकंदात ट्रेमध्ये 1 ग्लास ऑरेंज कलरचं काहीतरी स्पेशल ड्रिंक घेऊन आला. मला वर खाली न्याहाळत, ही घ्या मॅडम म्हणत निघून गेला. मी विचारलं, काय स्पेशल आहे यात? तर साहेब म्हणाले, पिऊन तर बघ. मी 1-2 घोट घेतले, चव मस्त लागली म्हणून मी स्तुती केली. वा, हे तर काय मस्त आहे हो. त्यांनी आवडलं म्हणत माझ्या त्याच्याकडे बघितले आणि मलाही आवडलं म्हणून डोळा मारला. माझी गरमी काय कमी झाली नाही, उलट जास्त गरमी होत आहे असं लक्षात आलं. मग काय साहेबांनी सुरू केलं तिथेच. साहेबांनी मला मसाज देतो म्हणून झोपायला सांगितले. आज मला साहेब मसाज देणार हे ऐकल्यावर मी फार लाजरी-बुजरी झाले होते. साहेब मला म्हणाले, मी तेल घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही तयार व्हा. मी मसाज करायचा म्हणून पलंगावर झोपले आणि साहेब तोपर्यंत तेल गरम करून घेऊन आले आणि मला हलक्या हाताने मसाज देऊ लागले. दाब योग्य ठेवून स्नायू हळूहळू सोडू लागले. वृषाली, तुमचे पाय खूप टाईट आहेत, काम करून थकले असतील, साहेब हलक्या आवाजाने म्हणाले. नंतर हळूहळू त्याचे हात वर चढू लागले, पावलावरून मांड्यांपर्यंत. प्रत्येक स्पर्शात एक वेगळीच उबदार जाणीव होत होती. मी डोळे मिटले, मनात विचार येत होता, हे नॉर्मल आहे. साहेब म्हणाले, वृषाली, मसाज असाच असतो. शरीर मात्र वेगळाच प्रतिसाद देत होतं. श्वास थोडा वेगवान झाला होता. साहेब माझ्या पाठीवर आले, टॉवेल थोडा खाली सरकवला आणि कमरेवर तेल ओतलं. त्यांची मजबूत बोटं माझ्या पाठीच्या कण्यावर फिरत होती. तुमचे शोल्डर खूप ताणलेले आहेत, साहेब म्हणाले आणि दोन्ही हाताने खांदे दाबायला सुरुवात केली. माझ्या नकळत एक उसासा बाहेर पडला. साहेब हलकेसे हसले, आरामात घ्या, सगळा स्ट्रेस बाहेर काढतो. मला त्यांचा स्पर्श जास्त अतरंगी वाटू लागला. साहेबांनी मला हळूच पाठीवर फिरवलं. आता मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. त्याचे डोळे माझ्या डोळ्यावर खोलवर उतरले. घामाच्या थेंबांनी त्याचे कपाळ ओले झाले होते. वृषाली, तुम्ही खूप सुंदर आहात. तो त्याचे हात माझ्या पोटावर बाजूला हळू फिरवत होते. प्रत्येक स्पर्शात एक आकर्षण जाणवत होतं. त्याचे बोट हळूहळू वर चढू लागले. मी श्वास रोखला, हृदय जोरजोरात धडधडत होते. साहेबांनी माझ्या कानात बोलले, आरामात घ्या मॅडम, मी तुम्हाला असा अनुभव देईल जो तुम्ही कधीही विसरणार नाही. आता मी त्यांच्यासमोर पूर्णपणे तयार होते, फक्त छोटं टॉवेलने झाकलेली. माझ्या छातीवर तेल ओतताना त्यांचे बोट हळूहळू फिरू लागले. मी एक उसासा टाकला. साहेबांनी माझ्या गळ्यावर हळूच चुंबन दिले, फक्त होठांचा हलका स्पर्श. माझ्या शरीरात विजेची लहर गेली. मी त्यांच्या खांद्याला हात लावला. मी साहेबांना घट्ट पकडलं. तुम्ही पहिल्यांदा असं अनुभवत आहात, साहेब हसत म्हणाले. मी तुम्हाला पूर्ण मोकळे करेनच. त्याचे हात माझ्या मांड्यांवर फिरत होते, हळू, प्रेमळ पण ज्वलंत. माझे हात नकळत त्याच्या पाठीवर फिरू लागले. त्याचे मजबूत शरीर घामाने ओले झालेले मला आकर्षित करत होते. साहेबांनी मला जवळ ओढलं. आमचे श्वास एकमेकात ओढले. आमचे श्वास एकमेकात मिसळले. मला सांगा मॅडम, थांबू का? साहेबांनी पुन्हा विचारले. मी काही बोलले नाही. त्यांनी माझ्या होठावर आपले होठ टेकवले. हळू, गहिरं, भावनिक चुंबन. मी पहिल्यांदा विरोध केला, पण नंतर स्वतःच त्यांच्यात हरवले. त्या क्षणी मला वाटलं जणू वर्षानुवर्षे बंद असलेलं एखादं दार उघडलं गेलं आहे. साहेब फक्त शारीरिक नव्हते, तर माझ्या मनातल्या इच्छेला, भावनेला समजून घेत होते. ते मला वारंवार विचारत होते, आवडतंय का, दुखतंय का? प्रत्येक वेळी मी फक्त उसाशाने उत्तर देत होते. 1 तास झाला तरी आम्ही थांबत नव्हतो. मी पाप करते, मी रडकुंडी आवाजात म्हणाले. साहेबांनी माझे केस कुरवाळले. हे पाप नाही वृषाली, हे स्वतःला ओळखण्याची प्रतिक्रिया आहे.
तू इथे आलीस कारण तुझ्या मनाला हे हवं होतं. मी फक्त तुला ते देत आहे. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं. त्यांच्या हृदयाची धडधड ऐकत होते. साहेबांनी मला पूर्ण संतुष्ट केलं होते. मी त्यांच्या छातीवर डोके ठेवून खूप वेळ तसेच पडून होते. घरी जाण्याचा वेळ झाला आणि मी अंघोळीला गेले. साहेब पण माझ्यासोबत अंघोळीला आले आणि आम्ही परत बाथरूममध्ये सुरू झालो. हा एक माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता, जो की माझ्या नवऱ्याने कधीच दिलेला नव्हता. म्हणून कदाचित मी साहेबांकडे अट्रॅक्ट होत होती. मी घराकडे निघताना साहेबांनी पुन्हा कधी भेटणार म्हणून विचारले. आता आमची भेट पुन्हाही कधीही होत होती आणि प्रत्येक वेळी वेगळा अनुभव मिळत होता. मित्रांनो, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर या स्टोरीला लाईक करा आणि अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.